बिहारमध्ये 243 पैकी 208 जागांवर आता एनडीएनं आघाडी घेतल्याचं बघायला मिळत आहे। बिहारमध्ये भाजपला 95 जागांवर आघाडी मिळालेली आहे। सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरलेला आहे आणि 2010 मध्ये भाजपाला सर्वाधिक 91 जागा मिळालेल्या होत्या। 84 जागा मिळवून नितीश कुमार यांची जेडीयू ही दुसऱ्या स्थानी आहे। 2010 मध्ये जेडीयूला सर्वाधिक 115 जागा या मिळालेल्या होत्या। एनडीएला आघाडी मिळालेली आहे। बिहारमध्ये 243 पैकी 208 जागांवर ही आघाडी आपण बघू शकतोय आणि भाजपाला 95 जागांवर आघाडी मिळालेली आहे। सगळ्यात मोठा पक्ष हा पहिल्यांदाच भाजपा ठरलाय। हे दृश्य आपण बघू शकतोय। एकच जल्लोष केला जातोय, फटाके फोडून हा बिहारमध्ये जल्लोष सुरू आहे। 243 पैकी 208 जागांवर एनडीएनं आघाडी घेतलेली आहे आणि यामध्ये भाजपा आहे तो 95 जागांवर आघाडी घेत सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। 84 जागा मिळवत नितीश कुमार यांची जेडीयू ही दुसऱ्या स्थानी असल्याची माहिती मिळते आणि आपण बघायला गेलं तर 2010 मध्ये जेडीयूला सर्वाधिक 115 जागा मिळालेल्या होत्या। तर आपण बघतोय बिहारचा निकाल, त्यातले हे ग्राफिक्सच्या माध्यमातून महत्त्वाचे मुद्दे। भाजप 95, जेडीयू 84, राजद 23, काँग्रेस 1 तर इतर 39 जागा मिळालेल्या आहेत। सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप ठरलेला आहे। 95 जागांवर आघाडी घेत बिहारच्या निवडणुकीचा निकाल आपण बघतोय। सगळ्यात मोठा पक्ष हा भाजप ठरलेला आहे। 95 जागांवर आघाडी घेतलेली आहे।